वसई पूर्वेमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। या गोंधळानंतर पोलिसांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज देखील करण्यात आल्याची माहिती मिळतेय। वसई पूर्वेकडील वसंतनगरमधली ही घटना आहे। माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना आत का सोडलं असा भाजप कार्यकर्त्यांनी संतप्त सवाल विचारला। यानंतर मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला, तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून काही भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला। 22 मध्ये 5:30 वाजल्यानंतर आळवासाहेबांनी आणि पोलीस प्रशासनाने एकही मतदार सोडला नाही। पण माजी आमदार आणि त्याचे 25 लोक का आली? कारण ते कुठलेही लोकप्रतिनिधी नाहीत, त्यातला कोणीही उमेदवार नाही। हे कशा पद्धतीने आतमध्ये येऊ शकतात? जर मतदार 5:30 नंतर येऊ शकत नाही तर ही काय ठोकशाही आहे? आम्ही त्याबद्दल सहन नाही करणार। आणि ते का आले होते आतमध्ये? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।